मित्रांनो, पितृदोष म्हणजे काय, का लागतो पितृदोष, जाणून घेऊया कारणे आणि उपाय. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकटे, संपत्तीची कमतरता, सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्यांच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटे येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. चला आज जाणून घेऊया हा पितृदोष का होतो याची कारणे आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय. या कारणामुळे पितृदोष लागू शकतो. ती कारणे खालीलप्रमाणे. 1. धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष लागू शकतो. 2. तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो. 3. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो. 4. तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो. चला तर आता आपण पाहूया पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय कोणते आहेत. पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात, पण कोणी एवढं खर्च करण्यास सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. 1. कुंडलीत पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी. 2. स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा. 3. त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करावे. 4. पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 5. सोमवारी सकाळी अंघोळ करून बिना चप्पल शिवमंदिरात जाऊन आकड्यांचे 21 फूल, कच्ची लस्सी, बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी. 21 सोमवार हा नियम केल्याने पितृदोषांचा प्रभाव कमी होतो. 6. पूर्वजांच्या नावावर मंदिर, शाळा, धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळेल.